पूर्वी आपले आजी आजोबा जेवणानंतरनं पान खात असे. जेवल्यानंतरनं साधारण पान खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे होतात? पान हे फक्त पारंपरिक नाही तर आयुर्वेदात आणि नॅचरोपॅथीमध्ये पचन वाढवणारी औषधी वनस्पती मानले जाते. नॅचरोपॅथीमध्ये सांगितलेलं आहे की फूड इज युअर मेडिसिन. पानामध्ये नैसर्गिक सुगंधी असते, जंतुनाशक गुण आणि पचनास मदत करणारे घटक असतात. जेवण झाल्यावर एक साधा पान खाल्ल्याने की जठराग्नी सक्रिय होते, भात भाजी भाकरी पचायला मदत होते आणि पोट जडपणा राहत नाही. आता बऱ्याच लोकांना जेवणानंतरनं ढेकार येते, आम्लपित्ताचा त्रास होतो. पान खाल्ल्याने पोटातील वात आणि पित्त संतुलित राहण्यास मदत करते. पानामध्ये नैसर्गिक सुगंध असते. जेवल्यानंतरनं पान चावून खाल्ल्याने तोंड फ्रेश राहते, दुर्गंधी कमी होते आणि तोंडातील जंतू संसर्गही कमी होतात. फ्रेंड्स, हे पानाचा वेल माझ्या घरच्या गार्डनचाच आहे. चांगला मोठा वेल झालेला आहे. मी यातला इतकी वेल तोडले आणि व्हिडिओ बनवण्यासाठी ठेवले. चला तर पानाचे फायदे अजून काय काय आहेत पाहू. सर्दी, कफ किंवा घसा बसला असेल तर पान खाल्ल्याने कफ हलका होतो आणि घसा साफ होण्यास मदत होते. म्हणूनच पानाला कफनाशक मानले जाते. फ्रेंड्स, नियमित योग्य प्रमाणात पान खाल्ल्याने भूक नीट लागते आणि जेवणानंतर येणारा आळस, झोप येणे हे सर्व कमी होऊ लागते. आपण जेवण झाल्यावरती पान खातो. तो पान कसा खायचा? जेवणानंतरनं पान खाताना लक्षात ठेवा, फक्त साधा पान खा किंवा पानात थोडासा साजूक तूप लावा आणि त्यात बडीशोप घालून चावून चावून खावावा. जसं उन्हाळ्यामध्ये पानात गुलकंद घालून खाऊ शकतो, असा जर आणखीन कुठल्या ऋतूत कुठल्या आजारात कसा पान खायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवेल. पानात चिमटभर साजूक तूप आणि बडीशोप चालते, पण लक्षात ठेवा, सुपारी, तंबाखू अजिबात वापरू नका. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. फ्रेंड्स, जर रोज पान खात असाल तर छान छान, म्हणून अति खायला नको. सर्व गोष्टी मर्यादित आणि योग्य पद्धतीने केला तर फायदेशीर ठरते. तर फ्रेंड्स, जेवण झाल्यावर साधा पान खाणे हे एक सोपा, नैसर्गिक आणि फायदेशीर उपयोगी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर इतरांना शेअर करा. थंबचं बटन दाबायला विसरू नका.